हाय हॅलो नमस्कार. मी शीतल ज्वेलरी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. नेहमी लक्षात घ्या, ज्वेलरी तयार करायला आपण घेतो, पण त्याआधी बेसिक मटेरियल काय लागतं, ते कशाप्रकारे यूज करायचं हे खूप महत्त्वाचं असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की ज्वेलरी तयार करण्यासाठी, नथ तयार करण्यासाठी जे कोणतं बेसिक मटेरियल लागतं, की ती खूप पाहिजे असं असेल तर ते मटेरियल कोणतं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर पहिलं आपलं मटेरियल आहे, सुरुवातीला आहे नोज प्लायर. नोज प्लायर हे बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट मटेरियल आहे जे आपल्याला ज्वेलरी क्रिएशनमध्ये पाहिजे. याचा यूज आपण तारांना लूप देण्यासाठी, जसे की एखादी तार आपण घेतो, जे आपण तार यूज करतो नथ मेकिंगमध्ये, जर आपल्याला या प्रकारे इथे दिलं या प्रकारे असे दिसते, हे जे असे लूप जर करायचे असतील तर नोज प्लायरचा यूज होतो. हे काय करायचं, जेवढा मोठा तुम्हाला लूप घ्यायचा आहे ना, त्यानुसार या साईडला तुम्ही तार सोडायची. आता बघा, मी अजिबात तार सोडत नाही आहे. माझा लूप बघा किती छोटा आणि नाजूक येतो आहे. तो दिसते, या प्रकार पकडायचं आणि या अंगठ्याने पॅक पकडल्यानंतर या अंगठ्याने किंवा नोज प्लायरनं गोल फिरवलं तरी चालेल. या प्रकारे असं लूप करण्यासाठी या नोज प्लायरचा उपयोग होतो या प्रकारे. त्यानंतर या आहेत वायर. ही आहे 18 गेजची वायर, ही आहे 20 गेजची वायर. ही 18 गेजची वायर आपण नथ बनवण्यासाठी तयार करतो, कारण ही सर्वात मजबूत ही वायर असते. त्यामुळे हिचा उपयोग अशा प्रेसच्या नथी बनवण्यासाठी, ही सूर्या नथ, ही पेशवाई नथ, अशा प्रेसच्या नथ बनवण्यासाठी त्या फिक्स व्हाव्यात, त्या गळून पडू नयेत, यासाठी या तारेचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर ही 20 गेजची वायर पण आपण नथ बनवण्यासाठी करतो, पण ही महत्त्वाची प्रेसची नथ बनवण्यासाठी हीच तार यूज करावी लागते. त्याचबरोबर या वायरमध्ये 18, 24, 22, 26, 28 आणि 30 अशा साईजच्या वायर असतात. आणि 30 साईजची वायर ही बघा, जेवढा नंबर मोठा आहे ना, तेवढी वायरची जाडी लहान आहे. आणि ही 30 गेजची, त्याला एक खूप ज्वेलरी मेकिंगमध्ये खूप महत्त्वाची वायर असते, कारण पूर्ण ज्वेलरी जी आपण रॅप करतो, जी फिक्स करतो, जी अशी फुलं वगैरे आपण बनवत असतो, हे फुलं, हे डिझाईन वगैरे बनवत असतो, त्यासाठी ही आपल्याला 30 गेजची ती 0.3 mm वायर लागत असते. प्रत्येक ज्वेलरीमध्ये हिचा यूज होतोच. त्याचबरोबर 24 गेजची वायर बघा. 24 गेजची वायर ही सूर्यनथ बनवण्यासाठी ही डिझाईन आपण तयार करतो, ती या 24 गेजच्या वायरने तयार केलेली असते. त्यासाठी ही 24 गेजची वायर आपल्याला लागत असते. त्याचबरोबर या सूर्या स्टिक बोलतात याला, या सूर्या स्टिक, हे सूर्यनथची जी आपण डिझाईन बनवली आहे ना, तर त्यासाठी या स्टिक लागतात, यांना सूर्या स्टिक म्हणतात. त्याचबरोबर मोती आहेत वेगवेगळे, हे 5 mm चे मोती आहेत. हे बघा, एवढी जाडी असते त्यांची 5 mm मोत्यांची. हे 5 mm मोती आहेत, हे पण आपल्याला ज्वेलरी बनवण्यासाठी उपयोगी पडतात. नंतर हे 4 mm चे मोती आहेत, बघू शकता तुम्ही, 4 mm चे. हे आपले रेग्युलर मोती आहेत. तर हे राईस बीट्स आहेत, हे राईसच्या शेपचे, त्यामुळे ह्यांना हे पण ज्वेलरी बनवण्यासाठी. आणि याची फुलं महत्त्वाची, खूप सुंदर दिसतात. इथे बघा, सूर्यानथमध्ये मी एक फूल तयार केलेलं आहे, याची ज्वेलरी खूप सुंदर दिसते. हे जसं आपण सुंदर ज्वेलरी तयार करू शकतो. हे राईस बीट्स आहेत.
हे आहेत 3 mm ची मोती. छोटं नाजूक लहान मुलींसाठी जर कानातले ज्वेलरी करायची म्हटली तर हे छोटे छोटे मोती आपण यूज करतो. नंतर आहेत क्रिस्टल. हे असे जरा याच्या शेपचे पण आहेत क्रिस्टल. 2 शेपचे आहेत ॲक्च्युली यामध्ये. हे बघा, हे राऊंड शेपचे आहेत आणि हे जरा असे राईस टाईप आहेत. हे कानातले छोटे छोटे बनवण्यासाठी आपण पुढे बघणारच आहोत ज्वेलरी बनवताना. हे 4 mm चे आहेत. त्यानंतर हे बघा, गोल्डन मणी आहेत. हे आपल्याला ज्वेलरीमध्ये कानातले वगैरे बनवताना हे जसे डिझाईन बनवलेले राऊंड इथे मी यूज केले, त्यासाठी याचा यूज केलेला जातो. याला गोल्डन बीड्स म्हणतात ते पण. नंतर हे आहे 3 mm मोती चेन. ही अशी चेन आहे बघा, की ही पण आपण करू शकतो. 3 mm चे मोती घेऊन हे आपण तयार करू शकतो घरी. पण हे वेळ वाचवण्यासाठी आपण यूज करतो. हे आपण जेव्हा कानातले बनवतो त्यानुसार जे लटकन वगैरे बनवतात त्यासाठी याचा यूज केला जातो. हे 3 mm चे आहेत. हे 4 mm च्या मोत्यांचे पण बनवलेलं आहे. 4 mm मोती चेन आहे ही. त्याचबरोबर हे गोंडे आहेत, ज्वेलरीसाठी चोकर वगैरे बनवले तर हे गोंडे ने आपण जॉईन करू शकतो. त्याचबरोबर हे बँगल बेस आहे. याच्यावर आपण वेगवेगळ्या डिझाईन करून याच्यावर फिक्स करायचे. ह्याच्यासाठी फिक्ससाठी होल वगैरे दिलेले आहेत. तर हे ज्वेलरी बँगल बेस आहेत. त्यानंतर हे या लोटस ची ज्वेलरी बनवण्यासाठी मंगलसूत्र वगैरे ॲड कुंदन आहे. हे बघा, हे ॲड कुंदन आहे लोटस शेपमध्ये. त्याचबरोबर इनविजिबल मंगलसूत्र बनवण्यासाठी हे अशी वायर असते बघा, सेपरेट असते. हे हुक आहे आणि हे डिफरंट वेगवेगळे क्रिस्टल आहेत, ब्लॅक कलरचे क्रिस्टल, ते पण यूज केले जातात. अजून ही बघा गोल्डन सर आहे. चोकर बनवण्यासाठी ही गोल्डन सर वापरली जाते. त्याचबरोबर बघा, हे मंगलसूत्रांचा हे बेस आहे. मंगलसूत्रांचा नाही आहे हा, जोडवी बनवण्यासाठी बघा हे अशा रिंग बेस असतात. याच्यामध्ये आपण बनवलेली डिझाईन फिक्स करायची असते. इथे पण होल असे दिलेले आहेत, याच्यामध्ये फिक्स करायची. आणि हे स्टड आहेत बघा, स्टड कानातले वगैरे आपण करतो ना तेव्हा ते डिझाईन केलेले याच्यावर फिक्स करायची आणि स्टडला व्यवस्थित फिक्स करून घ्यायची, जशी की मी इथे केली आहे बघा. अशी स्टडला फिक्स करून घ्यायची, त्यासाठी हे स्टड यूज करतात. आणि याच्याने आपण जोडवी आणि रिंग वगैरे बनवू शकतो. आणि हे मोरपीस कुंदन आहे, यानं पण खूप छान छान ज्वेलरी तयार करता येतात. तर अशा प्रकारे वेगवेगळे ज्वेलरी तयार करण्यासाठी वेगवेगळे मटेरियल लागतं आणि अजूनही याच्यामध्ये भरपूर मटेरियल यूज केलं जातं. आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. नंतर भेटूया आपण नवीन आणि क्रिएटिव्ह व्हिडिओमध्ये. थँक्यू.